या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। सोलापुरातील युवकांमध्ये दृढ संघटनात्मक काम आणि समाजातील विविध घटकांमध्ये असलेली मजबूत पकड यासाठी ओळखले जाणारे अखिल भारतीय पद्मशाली युवजन संगमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि पद्मशाली युवकांचे हृदय सम्राट श्रीनिवास संगा यांनी रविवारी अक्कलकोट येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला। श्रीनिवास संगा यांच्या प्रवेशामुळे सोलापूर शहरामध्ये शिवसेना शिंदे गटाची ताकद लक्षणीयपणे वाढणार असून त्यांच्या नेतृत्वातून शहरातील हजारो युवक पक्षात सक्रिय होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। गेल्या काही वर्षांमध्ये शहरामध्ये युवकांचं भक्कम नेटवर्क उभं केल्यानं त्यांच्या जाणीवपूर्वक नेतृत्वाचा फायदा आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेला मोठ्या प्रमाणात होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संगा यांच्या कार्याचं कौतुक करत सोलापुरातील युवकांना आता संगा यांच्या रूपानं खंबीर नेतृत्व मिळणार असल्याचं ते म्हणाले। या कार्यक्रमाला माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, राज्य प्रवक्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे, नेते महेश साठे, शिवसेना शहर प्रमुख सचिन चव्हाण, अमर पाटील, शंकर म्हेत्रे, सोलापूर शहर शिवसेना शहर प्रमुख सचिन चव्हाण आदी मान्यवर आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।